नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशिष आहे. मागील सत्रात आपण उंचीच्या कोनाशी संबंधित समस्यांबद्दल शिकलो. या विभागात आम्ही उदासीनतेच्या कोनाशी संबंधित समस्या हाताळतो. अंतर आणि उंची थेट न मोजता शोधण्यासाठी एक उपयुक्त त्रिकोणमितीय संकल्पना. हे असे आहे की जेव्हा तुम्ही द्वीपगृहाच्या शीर्षस्थानी असता आणि जवळ न जाता जहाज किंवा झाडाची उंची किती दूर आहे हे जाणून घ्यायचे असते. उदाहरणांमध्ये दाखवल्याप्रमाणे गणिताचा वापर करून आपण हे अचूकपणे काढू शकतो. हे कौशल्य केवळ दैनंदिन जीवनातच नाही, तर नॅव्हिगेशन आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रातही उपयोगी आहे, जेथे अचूक मोजमाप महत्त्वाचे आहे. या विभागात जेव्हा उदासीनतेचे कोन दिले जातात, तेव्हा आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. अध्ययन परिणाम. या धड्याच्या शेवटी तुम्ही समजण्यास तयार असाल. उदासीनतेचे कोन वापरून अंतर कसे मोजायचे ते समजून घ्या. वास्तविक जगातील उंची आणि अंतर समस्या सोडवण्यासाठी त्रिकोणमितीय तत्त्वे लागू करा. दिलेल्या कोन मोजमापांसह उंची आणि अंतर निर्धारित करण्यास शिका. या धड्यातील कीवर्ड आहेत उदासीनता, निरीक्षण, अंतर, उंची, कोन, त्रिकोण, काटकोन त्रिकोण. उदासीनता कोन आणि उंची कोन समान आहेत, ते पर्यायी कोन आहेत. उदाहरण: 20 मीटर उंचीच्या टॉवरच्या शिखरावर बसलेला खेळाडू जमिनीवर पडलेल्या चेंडूच्या उदासीनता कोन 60 डिग्री पाहतो. टॉवरचा पाय आणि चेंडू यांच्यातील अंतर शोधा. वर्गमुळामध्ये 31.732. उपाय: BC ही टॉवरची उंची असू द्या आणि A ला जमिनीवर पडलेल्या चेंडूची स्थिती समजा. BC बरोबर 20 मीटर आणि कोन XCA बरोबर 60 अंश बरोबर कोन CAB. समजा AB बरोबर x सेंटीमीटर. काटकोन त्रिकोण ABC मध्ये
आता आपण टॅन थिटा मानतो कारण आपल्याला विरुद्ध बाजू आणि कोन माहीत आहे. त्यावरून आपल्याला लगतची बाजू म्हणजेच टॉवरच्या पायथ्यापासून चेंडूपर्यंतचे अंतर मिळू शकते. टॅन FO 60° बरोबर BC छेद AB म्हणजेच विरुद्ध बाजू छेद लगतची बाजू. टॅन FO 60° बरोबर वर्गमुळामध्ये 3. अंश आणि छेद यांना वर्गमुळात 3 ने गुणाकार केल्यास आपल्याला मिळते x बरोबर कंसामध्ये 20 गुणिले वर्गमुळामध्ये 3 छेद कंसामध्ये वर्गमुळामध्ये 3 गुणिले वर्गमुळामध्ये 3. आता वर्गमुळात 3 ची किंमत बदलल्यास आपल्याला मिळते बरोबर कंसामध्ये 20 गुणिले 1.732 छेद 3 बरोबर 11.54 मीटर. म्हणून टॉवरच्या पायथ्यापासून चेंडूपर्यंतचे अंतर 11.54 मीटर आहे. उदाहरण, 2 इमारतींमधील क्षैतिज अंतर 140 मीटर आहे. दुसऱ्या इमारतीच्या माथ्यावरून पाहिल्यावर पहिल्या इमारतीच्या वरच्या भागाचा उदासीनता कोन 30° आहे. पहिल्या इमारतीची उंची 60 मीटर असल्यास दुसऱ्या इमारतीची उंची शोधा. उपाय, पहिल्या इमारतीची उंची AB बरोबर 60 मीटर. आता AB MD 60 मीटर. दुसऱ्या इमारतीची उंची CD बरोबर H समजा. अंतर BD बरोबर 140 मीटर. आता AM बरोबर BD बरोबर 140 मीटर
आकृतीवरून कोन XCA बरोबर 30 अंश बरोबर कोन CAM काटकोन त्रिकोण AMC मध्ये आता आपण टॅन थिटा मानतो कारण आपल्याला लगतची बाजू आणि कोन माहीत आहे. त्यामुळे आपल्याला विरुद्ध बाजू म्हणजेच दुसऱ्या इमारतीच्या वरून इमारतीची उर्वरित उंची मिळू शकते. टॅन 30 अंश बरोबर CM/AM. त्रिकोणमितीय सारणीवरून टॅन 30 अंश बरोबर 1/√3 बरोबर CM/140. क्रॉस म्युलाकाराने आपल्याला मिळते CM बरोबर 140/√3. अंश आणि छेद यांना √3 ने गुणाकार केल्यास आपल्याला मिळते बरोबर 140/3 कंसामध्ये आहे हे आणि छेद 3. √3 मूल्य बदला. CM बरोबर 140 गुणिले 1.732 कंसामध्ये छेद 3. पदांचे सोप्या पद्धतीने केल्यास आपल्याला मिळते CM बरोबर 40.78 मीटर. आता H बरोबर CD बरोबर CM अधिक MD बरोबर 80.78 अधिक 60 बरोबर 140.78 मीटर. म्हणून दुसऱ्या इमारतीची उंची 140.78 मीटर आहे. उदाहरण 50 मीटर उंच टॉवरच्या माथ्यावरून झाडाच्या वरच्या आणि खालच्या अवसादामध्ये कोन अनुक्रमे 30 डिग्री आणि 45 डिग्री असल्याचे आढळून येते. झाडाची उंची शोधा.
उपाय. बुरुजाची उंची AB बरोबर 50 मीटर. झाडाची उंची CD बरोबर Y आणि BD बरोबर X मानू. आकृतीवरून कोन XAC बरोबर 30 अंश बरोबर कोन ACM आणि कोन XAD बरोबर 45 अंश बरोबर कोन ADB. काटकोन त्रिकोण ADB मध्ये tan FO 45 अंश बरोबर विरुद्ध बाजू छेद लगतची बाजू बरोबर AB छेद BD. त्रिकोणमितीय सारणीवरून tan FO 45 अंश बरोबर 1 म्हणून 1 बरोबर 50 छेद x, x बरोबर 50 मीटर देते. काटकोन त्रिकोण AMC मध्ये tan 30 अंश बरोबर AM छेद CM बरोबर विरुद्ध बाजू छेद लगतची बाजू. त्रिकोणमितीय सारणीवरून tan FO 30 अंश बरोबर 1 छेद वर्गमुळात 3 बरोबर AM छेद 50. कारण DB बरोबर CM. क्रॉस गुणाकाराने आपल्याला AM बरोबर 50 छेद वर्गमुळात 3 मिळते. अंश आणि छेद यांना वर्गमुळात 3 ने गुणाकार केल्यास आपल्याला 50 वर्गमुळात 3 छेद 3 मिळते. वर्गमुळात 3 ची किंमत बदलून म्हणजेच बरोबर 50 गुणिले 1.732 कंसामध्ये छेद 3 मिळते. पदांचे सोपीकरण केल्यास आपल्याला मिळते बरोबर 28.85 मीटर.
म्हणून झाडाची उंची बरोबर CD बरोबर MB बरोबर AB वजा AM बरोबर 50 वजा 28.85 वजाबाकी केल्यास आपल्याला 21.15 मीटर म्हणून झाडांची उंची बरोबर 21.15 मीटर. धड्याचा सारांश पाहिलेल्या वस्तूचा उदासीनता कोन हा क्षैतिज पातळीच्या खाली असताना क्षैतिज असलेल्या दृष्टीच्या रेषेने तयार केलेला कोन आहे. त्रिकोणमितीय समस्यांमधील पर्यायी कोनांसाठी नैराश्याचा कोन उंचीच्या कोनाच्या बरोबरीचा असतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.